ज्यांना आपली कुलदेवता कुलदेवी कोण आहे हे माहीत नाही, त्यांच्यासाठी एक घरगुती पण अतिशय प्रभावी असा उपाय सांगत आहे। त्यासाठी तुम्हाला फक्त एक सुपारी लागणार आहे। हा उपाय तुम्ही अमावस्येनंतर येणारा पहिला मंगळवार तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। सुपारी घ्यावी, त्या सुपारीला आधी आपण आंघोळ केलेली असावी, स्वच्छ धुतलेले कपडे अंगावरती असावेत। सुपारी हातामध्ये घ्यायची आहे आणि तिला प्रार्थना करायची आहे की हे कुलदेवता कुलस्वामिनी, माझ्या कुळाची जी कोणी कुलस्वामिनी असेल तुमचं पूर्ण नाव घ्यावं। गोत्र माहिती असेल तर गोत्र घेऊ शकता, नसेल माहिती तर काही हरकत नाही आहे, तुमचं पूर्ण नाव घ्या। सुपारी हातामध्ये घ्या आणि प्रार्थना करा की मला कृपया स्वप्नामध्ये येऊन दर्शन दे। कुलदेवी, मी तुला निमंत्रित करतो, मी तुला निमंत्रित करतो, मी तुला निमंत्रित करतो असे 3 वेळा निमंत्रण द्यावे आणि त्या सुपारीची पंचोपचार पूजा करावी। दूध दही तूप मधाने घरगुती पद्धतीने पूजा करावी, मनोमन प्रार्थना करावी आणि ती सुपारी तशीच देवघरामध्ये ठेवावी। रात्री परत अंघोळ करावी, अंघोळ करून पुन्हा त्या सुपारीची जशी सकाळी पूजा केली तशीच संध्याकाळी सुद्धा त्याची पूजा करावी, प्रार्थना करावी आणि ती सुपारी आपल्या उशाला घेऊन झोपून जावे आणि प्रार्थना करावी की मला स्वप्नात येऊन मार्गदर्शन करावे। लक्षात घ्या, हा उपाय 11 मंगळवार सेम करायचा आहे। फक्त सुरुवात ही अमावस्या झाल्यानंतर जो मंगळवार येतो तेव्हापासून करावी। सगळ्यात महत्त्वाचा नियम ह्याच्यासाठी हाच आहे की तुम्हाला कडकडीत उपवास त्या दिवशी करायचा आहे। फलाहार घेऊ शकता, दूध घेऊ शकता, बाकी तुम्ही साबुदाण्याची खिचडी वगैरे असल्या गोष्टी खायच्या नाही आहेत। कडकडीत उपवास करा, तुम्हाला विश्वास ठेवणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला स्वप्नामध्ये येऊन स्वतः तुमचं कुलदैवत कोण आहे, काय त्याच्याबद्दलचं हे आहे, सगळं स्वप्नात येऊन तुम्हाला दर्शन होईल आणि मार्गदर्शन प्राप्त होईल। तुम्हाला कुठेही जायची गरज पडणार नाही। तर ज्यांना माहीत नाही त्यांनी हा उपाय अवश्य करा आणि अनुभव मला जरूर कळवा। जय जगदंब, जय भवानी।